पुण्यातल्या खालकर तालीममध्ये पृथ्वीराज मोहोळचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळचं जंगी स्वागत करण्यात आलं। खालकर तालीममधूनच पृथ्वीराज मोहोळच्या कुस्तीला सुरुवात झालेली होती। ज्या मातीत सराव केला त्या मातीत आलास, पहिल्यांदा पंचांना उचलून खांद्यावर घेतलंस, काय नेमकं वस्तादांना? नाही, त्यांचं स्वप्न होतं, त्यांचं स्वप्न आज पूर्ण झालंय। खूप भारी वाटतंय मनाला आणि सगळ्यांना माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचं स्वप्न पूर्ण झालंय। खूप भारी वाटतं। आल्या आल्या आम्ही पाहिलं की तू म्हणला माझ्या अंगावर काटा येतोय, डोळ्यात पण डोळे भरून आले होते तुझं। नेमकं काय कारण होतं की वस्तादांचं स्वप्न पूर्ण झालं, तुझ्या मित्रपरिवाराचं स्वप्न पूर्ण झालं? आपण बघतोय की तालमीत सगळा मित्रपरिवार जमलाय। नक्कीच सर, हे तालमीत लंगोट लावायला शिकलो आणि त्याच गदा घेऊन येतोय। हे कुठल्याही पैलवानासाठी मोठी गोष्ट आहे आणि ती आज मी करून दाखवल्यामुळे। वस्ताद सांगत होते आता की ज्यावेळी आम्ही पैलवान घडवतो त्यावेळी पैलवानांची वागणूक कशी असली पाहिजे, पंचांबरोबर असेल किंवा एकंदरीत मैदानावर कसं वागलं पाहिजे हे शिकवलं जातं। तुला तुझ्या पंचांनी काय काय शिकवलं होतं नेमकं, की जरी आपल्या विरोधात निर्णय गेला तरी स्वतःला कंट्रोल कसं करायचं? कंट्रोल तर सर माझ्यावर मागच्या वेळेस बाण नाही झाला होता। माझ्या वडिलांनी सांगितलं, मी त्या मैदानाच्या पाया पडून परत आलो होतो, कारण का मला माझं माहिती होतं मी माझ्या मेहनतीने माझे सगळे माझ्या चुलते सोबत होते, वस्ताद सोबत होते, वडील सोबत होते, त्यांनी मेहनत घेऊनच आज हे सगळं माझ्यापाशी आहे। या खालकर तालमीत या मातीत वयाच्या किती वर्षापासून तू सराव करतोस? सर सांगायचं गेलं तर हे तालमीत माझ्या आजोबा अमृतामुळे माझ्या 6 महिन्यापासून झोपायला आणायचे तालमीत, आणि माझे वडील मला पोटाला बांधून 1 वर्षाच्या असल्यापासून तालमीत आणायचे। हे तालमीतच मोठा झालेलो आहे, या तालमीतच आज गदा घेऊन आलो, खूप मोठी गोष्ट आहे। आपण पाहतोय की 6 वर्षाचा पृथ्वीराज असल्यापासून या तालमीच्या 6 महिन्याचा असल्यापासून पृथ्वीराज इकडे वडील घेऊन यायचे पृथ्वीराजला, आजोबा 6 वर्षाचा असल्यापासून 6 महिन्याचा असल्यापासून या मातीमध्ये पृथ्वीराजला त्याच्या घरचे घेऊन यायचे। त्याच्या गावातील लोक आहेत, तुमच्या गावातला पहिलवान आज महाराष्ट्र केसरी झालाय, रात्री तुम्ही हे सगळं पाहिलं असेल, कसा गावात आनंद आहे?